कुठं लटकले रे बाबा? हे किती वेळ झाला राजा, आपण आलो बी इथं पैदल चालू, याची गाडीच नाही आली का अंदर? ते येऊ राहिले, ते दिसले काय? अरे तात्या कुठं गेले रे? तात्याने दिसू राहिले. हे गाव तुमच्या मागून येऊ राहिले, आम्ही तर पैदल आलो. अरे बापरे, उधळ्यात दिलं तर बाबा लवकर येणं चालू केलं तुम्ही, तर आमच्या पहिले आले. हा, आणि काल म्हटलं रोजंदारीत होतं तर. अरे वसंतरावले सांगून द्या ना, काय झालं तर आपलं. अरे हा वसंतराव, बिगा म्हणून राहिलो. हे सकाळीच म्हटलं हे पुराच्या पुरा उधाळ्यात दिलं आहे, तर तुम्ही उधाळ्याच्या हिशोबाने काम कर जा. रोजंदारीत काही दिलं नाही आहे. किती रुपयात दिलं? 25,000 रुपयात दिला आहे. आता तुम्हाला पहा किती वाजेपर्यंत काम करणं आहे, कसं करणं आहे तर. ठीक आहे, चला लागा कामाला लागा. उधाळ्यात दिलं तर भले फास्ट मध्ये करू राहिले काय, नाही तर मस्त ऐदी बना करे. हा, आज पाय धुदे कामाच्या पहिले असं तसं. चला एखादा चक्कर मारा वावराकडे. 1 घंटे तिथं उभं करून देऊ, 1 घंट्यात आरामात होऊन जाते. 6 जण आहेत आपण, मग समोर चाललं जाऊ. गड्डे गिड्डे सगळे खणले जाय ना, मटेरियल येऊन पडलाय. काय करणार फक्त उभे करणार, तार घाल नाही त्याच्यात. चला पटापट करा. झालं का रे सोन्यांचे? त्या चला घ्या तार, घ्या बरं तुम्ही. आणि मोहन आणि वसंतराव चला टाका तुम्ही, आम्ही पकडतो इकडे पोलं. चल रे चल बरं, रप्पा 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 कर जरा काम. कमीत कमी 2-2 हजार रुपये रोज पडला पाहिजे. सल्ल्या तू इकडून उभं जाय, शाहरुख आहे तू तिकडून उभं आहे. त्याच्या हातातून तार घेत जाय, तू तिकडून टाकत जाय, तू इकडून वळत जाय रे, आणि आम्हाला पुरवत जाय. घे शाहरुख आहे का, घे तार घे. कसं करता म्हटलं? खालून चालू करता का वरतून चालू करता? खालून चालू करणं, वरतून खतम कर. चला झाला इकडलं, चला समोरचं चला घ्याले. चला वसंतराव. बापरे, उधाळ्यात दिलं तर लवकरच करून टाकलं येईन उभं. अरे नाश्ता गिस्ता, नाश्ता नाही करत काय? नाश्त्याचे डबे आणले तुमचे? नाश्ता नाही करत आता, डायरेक्ट जेवणच करीन 2 वाजता. आता नाश्ता करायला पुरते काय? नाश्त्यात 15-20 मिनिटं टाइम होऊन जाईल. चला हटा बरं, दुसऱ्या साईडवर जाऊ द्या. अरे मोहनदा, गड्डे खंदा लागते तिकडे. चला हो वसंतराव. बरोबर चेक करतो सल्ल्या, ते काही सोडलं गेलं असं त्यानं पाहिजे बरोबर करतो. हा बरोबर करता रे बाबा. तुम्ही नाही करत का रे नाश्ता दोघं जण? आता नाही बाबा, 2 वाजता डायरेक्ट जेवण करीन. नाश्ता गिस्ता मग पाहू, नाश्ता जेवासोबत खाऊन घ्या लागेल मग. चल बरोबर आहे, चल पटकन समोर चल बरं, समोरचं करून घेऊ. मला तळाक्यानं काम चालू आहे. हा, उधाळ्यातच द्यायला पुरलंच ते यायला पहिले. आतापर्यंत तर होऊन जात होतं मला 2-3 दिवसात. भले दिवस खाऊ राहिले होते. बरं दिमाग दिलं, उधाळ्यात दिन दिलं, झालं ओके झालं काम. चला इकडलंही वाचते आपल्या, आता फुलंही वाचते रानडुकरापासून. भलं चालू आहे ना रप काम. बापा गड्डे खांदाले भिडले येतं, नाश्ताही नाही करू राहिले. 15 मिनिटं वाया जाईन म्हणते आमचे. अरे बापरे, चला चांगला आहे चांगला आहे. बरं मी का म्हणलो, इकडे जरा जास्त बोल काढजा. इकूनच येते ते, इकूनच येते म्हटलं. हे बरं केलं तुम्ही, आता सांगून दिलं, नाही तर आम्ही तिकडे जसे लावली तर इकडे तसेच लावून राहिलो होतो. नाही इकडे जास्त लावजा, इकूनच येते ते, इकूनच हमला करते ते. जरा इकडून चांगला तिवल चौवलचा फेर घे जा. तार इकडे जास्त लावजा, आणि पोलं जवळ लावजा इकडे. आणि पोलं म्हटलं चांगले 2.5 फूट अंदर टाकजा इकडे. बरं तुम्ही तसं म्हणसान तसं, आमचं काय तुम्ही सांगून द्या फक्त कसं काय आहे तर. अरे यार माझ्यानं वाक नाही उरालं, मला नाही जमून राहिले. अरे मी काय म्हणून राहिलो? बोल काय झालं मोहनदा, काय परेशानी आली तुले? अरे यार मग पोटाच्यानं काही वाकणं होऊन नाही राहिलं. मला ते गड्डे घालायला चालला तरास. हा, एक काम कर ना सोनिया, तू गड्डा घाल, आम्ही दोघं जातो लगेच पोला आणाले. हा, पोलन तारा आम्ही आणतो, तू गड्डा घाल. बरं काही हरकत नाही, मी गड्डा घालतो तू पोलान, काय फरक पडू राहिला. चल घे रप्पा रप्पा करा जरा, इथं लय वेळ वाया चालला. जाऊ ताते, आमचा टाइमपास नका करू. जा बरं, आम्हाला काम करू द्या बा. चल होय इकडे होय, जा पोला आणायला जा बरं. अरे जाणार रे जाणार का, तुम्हाला का किती वेळा सांगा लागेल जाणार. इथं तुम्ही का 2-3 दिवस वाढता का आधी? जाऊ तात्या जा, परेशान नका करू बरं. जा तिकडे आपलं काम करा. आरामानं कर रे बाबा सोने, आरामानं कर. पाहिजो हाता पायाला नको मारजो, नाही तर आणशीन मा भावती. हे तर आहेच, मग तशी बोली केली आहे. जर काही लागलं तर त्या दिवसची रोजी बी लागेल पूर्ण. आणि काय आहे तुमचा दवाखान्याचा खर्च बी तुम्हालाच करावा लागणार आहे. तुमच्या इकडे काम करू ना. आणि काय रे मग तुम्ही जर दुसऱ्याच्या इकडे कामाला गेले आणि त्याच्या इकडे जर काही लागलं तर मग कसं रे, मग तो देईन का तुम्हाला दवाखान्याचा खर्च? तर आम्ही तेवढं हुशार आहे ना, दुसऱ्याच्या इकडे कामालाच काय जातो आम्ही. कामाला फक्त तुमच्याच इकडे येतो. तुम्हाला माहित नाही काय, दुसऱ्याच्या इकडे दिसलो का आम्ही आजपर्यंत कामाले? पाहिजे हो तात्या, एखादा झोडपा गिडपा लागन पायाले, इकडे वाना तिकडे कुठं मनात करू राहिले. गड्ड्या गिड्ड्यात पाय जाय, गड्डे घालले तिथं. अरे बरं झालं वसंतराव सांगितलं, पा आता चाललो होतो गड्ड्यात पाय. चला करा मग काम करा, मी येतो म्हटलं जरासं. अरे काय होय रे, काय वाजू राहिलं रे? धन होय का रे बाबा? अरे धन निघाला रे, धन निघाला रे. चल फेक तिकडे, धन निघाला म्हणते. कुठं आहे कुठं आहे धन? धन तर कुठे दिसून नाही राहिलं. काय होय रे बा, कायची गर्दी होय? काय निघाला, साप निघाला काय? काय लेका सोन्या अशी चेंगळ नको करू ना. हा, 10 कामं सोडून आलो मी म्हटलं धन निघाला बोंबरूला, खरंच निघाला काय तर? अरे काही नाही ना मोहनदा, सोन्या चेंगड करू राहिला ना. माहित नाही का तात्याची मजा घेते म्हणून तो धन निघाला बोंबलू राहिला. त्यानं मला पहिले सांगितलं होतं आपल्या, आता तात्याला कॅसेट बनवतो म्हणून. तू त्याच्या मागे चालला. ए थांब इकडे, चल पोलाना चल, त्याच्या मागे नको लागू. अबे लेका सोन्या, इथं कामात तू काम करू राहिला का फालतूचं? काली चेंगड करू राहिला. धन निघालं, हे निघालं, ते निघालं, पाय सगळे जण काम सोडून आले. अबे लेका आता चेंगड करायचा टाइम नाही आहे ना. उधळ्यात घेतलाय काम, रोजंदारीत घेतलं तेव्हा करायची चेंगड. मला वाटलं जे मायबीन खरंच निघालं म्हणून मी धावत आलो. हा, मग गड्ड्या गिड्ड्यात पाय गेला असता, मुचकला असता रे. हा, अशी मजाक नको करत जाऊ, तुला सांगू राहिलो मी. तर मी काय तुमच्यासोबत केली का मजाक? मी आता फक्त एवढं म्हटलं बा, धन निघालं. आता तुम्ही धावत आले, त्याच्यात माही काय गलती आहे? हा, माही काय गलती आहे म्हटलं? काय तात्या तुम्ही फालतूस. अरे तुम्हाला एवढं नाही समजलं काय? खरंच धन निघाला असतं त्याने एवढा बमाला तरी गेला असता काय? त्यानं तर चुपचाप मध्ये काढून पळायला असता मग. अरे एवढा हुशार आहे तो, तुम्हाला समजत नाही उरायला वाटते काय तुम्ही बी. जाऊ द्या बा, आम्हाला काम करू द्या. जा बरं तुम्ही इथून, तुम्ही असला तो चेंगडा करते जा. घ्या हो वसंतराव, गड्डे खांदा, त्याच्या मागं नका लागू. काय
काय तात्या तुम्ही बी तुम्हाला माहित नाही का कसा आहे तो तुम्हाला समजायला पाहिजे धन निघाला असता तर तो एवढा चिल्लावते काय तो तर पटकन काढून घ्यायचा वय मग काळ्या मातीत मातीत टिकास चालते मग धन निघते पायजा तात्या खाली पायजा पायगी लटकन त्या गड्ड्यातनी पळसान बाबा आणसान आमच्यावर. चला इथं वेळ नका वाया घालू चला पोला आणा आपल्याला तात्या तर भल्ला घारघूर झोपला रे हा सल्ल्या पाय ना. झोपू दे ना, गाणे ऐकू राहिले आणि झोपले एफएमचे. काय करणार आहे मग? मारला आता चक्कर. आता उठन जेवायच्या वेळेस. मोहनदा हा एफएम घेतो म्हटलं आपले गाणे ऐकायला होऊन जाते तिकडे काय म्हणतो तू त्या रिक्सवर घे रे बा, माझ्या नावनी आलं पाहिजे. तुला गाणे ऐकायचा शौक आहे, तू घेत बस. काय करू राहिला रे चेत्या? काय करू राहिला म्हटलं? तुम्ही जा समोर तुमच्या मागच येतो आम्ही जा बरं आता ऐका गाणे तुम्हाला गायले गाणे पाहिजे आम्हाला पाहिजे गाणे वाजवाल तिकडे अरे ये रे लवकर चेत्या ये रे. चल त्याचा पोल नेणं झाला. रोजंदारी काम नाही आहे, उदाळे काय. चल पटकन चल उठाच्या पहिले चल ना जरा घर पाय चालू ना ठेव रे ते ठेव, पोल ठेव पहिले. पाहिजो बरोबर फेकजो पोल लागला नाही पाहिजे कोणाले. सोन्या त्यासाठी पायरे काय आणलं तर पायरे इकडे अरे बाप रे एक नंबर काम केलं ते लय बोर मारवालं होतं एफएम आणला काय आणि इकडे बरोबर ठेवतो चले नुसतं तमाशे करायला पाहिजे दोघायले. ते एफएमच घेऊन आले तात्याचा. आता तात्यानं पाहिलं तर जाऊ दे ना गाणे ऐकल्यानं लवकर काम होते आपलं टायमाचा माहित नाही पडत. गड्डे झाले का खंदून वसंतराव? झाले वाटते नाही का? दिसून तर आले सगळ्या कामापुरती. बस आखरीचा करून घेतो झाले मग खतम झाले गड्डे मग पटापट पोलं उभे करून देऊन बस जेवण झालं का आपलं फिटिंग ठेव ना त्याला खाली ठेव आणि गाणी लाव गड्डे झाले म्हटलं आता बस पोल उभे केले का जेवण करून घेऊ आणि नंतर मग तारा टाकले का इकडला विषय खतम होऊन जाते हा मग काय राहते 1-1.5 घंट्याचं काम सही संध्याकाळ हो का काही हो तिकडलं निपटून टाकू झालं आजच काम पुरं निपटून जाते. चला रे जेवण करून घेऊ. चला पटकन. हा जेवण करून घेऊ मग तिकडून आले का पोलं गिलं उभे करू आणि सगळं करून घेऊ पटकन आटपून जाते कार्यक्रम. चला वेळ नका वाया घालू चला बरं. कायच्या माय बिन डब्यावर आहे कोणाच्या दुसरी भाजी येऊन नाही राहिली हा तुरीचीच भाजी येऊन राहिली सोले भात सोले वांगे हा वाटल्या जाण्याची तुरीची भाजी काही समजून नाही राहिलं. आता सीझनच तो चालू आहे आता तेच खा लागणार आहे काय होणार आहे नाहीतरी. अरे म्हटलं बा माया एफएम ने दिसू राहिला ना हा एफएम ने दिसू राहिला म्हटलं नेला का तुम्ही नेला का वाजवाले हट आम्ही काय हात लावतो तुमच्या वस्तूले मोबाईल असल्यावर आम्ही एफएम घेईन काय तुमचावाला मोबाईलात गाणे नाही वाजवीन काय मग गेला कुठं आपल्या वावरात तर कोणी तसं येत नाही मग नेला कोण असं काय काय लोकायले बा एफएम नाही पुरत कधी नेला काय माहिती नाही मला मी झोपीत होतो गाणे ऐकता लागली मला झोप. अरे कोणा नेला नाही तात्या या चेत्यानं मागाशी घेऊन गेला. हो ना आम्ही आपल्याला पाहिजे म्हणे गाणे वाजवले आपल्याला तिकडे झोपा येऊ राहिल्या म्हणे. अरे शाय नाही हो हा हे असे काम करता का फालतूचे सांगून नाही राहिले नेला म्हणून. बरं मी काय म्हणून तात्या पहिले इकडे ऐका आज म्हटलं काम झाल्यावर संध्याकाळी 12,000 रुपये देऊन देजा आणि बाकीचे उरलेले मग 13,000 नंतर देजा ठीक आहे. कसं आहे आता काही जास्त काम उरलेलं नाही आहे आज इकडलं होऊन जाते मग बस त्या पाण्यापच्चंच आहे पानदांड्यापच्चं ते तुम्हाला उद्या करून देतो. बरं काही हरकत नाही ना झालं ना काम मग काही हरकत नाही. आज देजा पण आठवणी ना पैसे. कसं आहे आज रविवार आज म्हटलं जरा घेऊन जातो घरच्यासाठी. आणि हे सगळं कार्यक्रम निपटल्यावर तुमचं काम झाल्यावर पार्टीचं नका विचारता म्हटलं पार्टी लागन म्हणजे लागन पार्टी तुम्ही सांगा तुम्हाला कायची पाहिजे तर हा म्हटलं बा चिकन मटन खाऊ बोर झालो आपण करू यार काहीतरी नवीन करू पार्टी चिकन मटनची खाऊ झालो बोर आपण नाही काय तुमच्या विचारा ना हा. मी काय म्हणून राहिलो तात्या थंडीचा मोसम आहे हा सर्दी गिर्दी उरायली म्हटलं तर एक काम करू ना मस्त म्हटलं खेकडे पकडायला जाऊ खेकड्याची पार्टी करू लय दिवस झाले काय खेकडे खाल्ले नाही हा. अरे हो तात्या खेकड्याची करू म्हटलं पार्टी आम्ही काही खाल्ले नाही कसे लागते काय लागते तर. हो तात्या आम्ही नाही खाल्ले खेकडे कसे लागते तर तुम्ही खाल्ले आहे का. नाही मॅच कुठं खाल्ली रे बा कशी लागते काय लागते तर हे वसंतराव सांगू राहिले तुम्ही खाल्ले वाटते वसंतराव कशी लागते सांगा बरं जराशी चव. अरे बाप रे काय जोरदार मला तर आताच तोंडाले पाणी सुटू राहिलं जेवण झाल्यावर बी पोटभर खेकडे अरे बापा लय जोरदार लागते काळ्या पाटीचे पाहिजे कुठं आहे सांगा फक्त आपण पकडायला जाऊ वाटल्यास. इकडे तर लागन तेवढे आहे त्या नाल्यात लागन तेवढे पोटे पकडतच राहते मच्छ्या खेकडे झिंगे बस तिथंच भेटन आपल्याला. कुठं तिथं म्हणून राहिले काय जिथं आपल्याला तो कासव सापडला होता. नाही ना रे तिकडे नाही ना त्या तिकडे ते पोवायला नाही जाय का तुम्ही त्या तिथं. अरे थंडीत तर एवढे जोरदार लागते ते खाले अरे बापा लय खतरनाक थंडीत नाही लय मजा येते खेकड्याची कसं आहे सर्दी छोटा मोठा बारीक ताप असला आणि थंडी नाही लागत ते ना आम्ही तर बस गावात नाही राहिलो थंडीचा टाइम आला का बस मच्छीन खेकडे हे चिकन मटन आम्ही नाही खाऊ. बरं ठीक आहे ना उद्याच्या दिवशी तुमचं काम निपटून जाते मग आपला कार्यक्रम करून टाकू हा मस्त खेकड्याची पार्टी करू 1 नंबर. पण तात्या भाजी म्हटलं तुमच्या हातची लागन पहिले सांगू राहिलो हा तुमच्या हातची भाजी लय टॉपची बनते राजू तुमच्या हातची भाजीच खाजी आम्हाला खेकड्याची यावेळेस कशी बनवा लागते सांगा वसंतराव मग आजची भाजी खाऊन पाहिजे तुम्ही आता एकदा.
ठीक आहे ना, काही हरकत नाही. मस्त भाकरी पोळ्या हा आणि मांडे एक नंबर जमून जाते काम. चला चला मग, लय वेळ झाला म्हटलं. आराम करू राहिले काय? नाही तर चला मग लावून टाकू ते पोलं. आराम गिराम काही नाही आता. आता डायरेक्ट खेकडा पार्टीच्या वेळेस आराम. चला पटकन हे डब्बे उचलून ठेवून द्या तात्या. आम्ही चाललो कामाले. आमच्या मागं काम आहे आता. गड्डे तर झाले तर आता पटापट पोलं लावून देऊ. मोहन मोहन कुठे राहिला रे? जेवण झालं का त्याचं अंग होते त्याला भारी. येऊन राहिला तो. अरे ये रे जरा पटापट पाय टाकणं. येऊनच राहिलो ना, बोला. आता म्हटलं पटापट पोलं लावून देऊ. हा रप रप तारा काढले सोन्यांचे त्यानं का बस झालं. मग पटकन होऊन जाते ना आपलं सगळं काम. आज पुरा दिवस लागते पण पट्टा मोठा आहे हा. मग उद्या बस तिकडलंच राहते. तिकडलं करून टाकू. झालं मग विषय खतम होऊन जाते उद्याच्यानं. आज काय आहे ते 12,000 रुपये घेऊन घेता पण हा. पा उधळ्यात घेतलं तर कसा फायदा झाला. पटापट पटापट कामाला हात लागला आपल्या. आणि आपल्याला मस्त मजुरी पडली 2-2 हजार रुपये. कोणाच्या लक्षात बी नाही आलं. आपण हालत बी खराब झालं ना. किती पटापट काम करू राहिलो आपण, किती स्पीड न करू राहिलो. विचार तर करायला लागते ना त्याचा. उधळ्यात घेतलं तर असं आहे मग. घ्या बरं घ्या, गोष्टी नका करू. घ्या रप रप जरा उभे करा पोलं आपले. अरे सोन्यांचे त्या आणा इकडे. तारा ना पटापट. तर गोष्टी नका करू ना. गाणे ऐकत बसली का आता? चल रे चल. सल्ल्या काका खाऊलू राहिला. चल पटकन. अरे पाहिजो रे बाबा. माय डोळे घे पाहिजो. नाही तर देशील माय डोळ्यालेच लावून करशील मला भोक ना. आरामानं करा रे, आरामानं करा काम. फालतूचे जास्तीचे काम नका करता. हा द्या आणि इकडे आणतो तार. हा हे घे मोहनदा. टाकजो बरोबर. दे रे दुसरा दे पटकन. दे रे आंध्रे मापाशी दे आता. हा हे घ्या वसंत काका. दे मापाशी दे आता. भोसुडच्या ऋतू आला तुम्हाला तिकडे करणं. जाणूनचा करू आला नाही. जाणून तर मला ऋतू आला तू. तिकडे एवढी मोठी जागा असून मला जाणून हे करू आला तू. राहू दे ना रे बा चेत्या रे, राहू दे ना. एवढं काम केलं का घरी चाल ना भावा. काय फालतूचे काम करू राहिला. जास्तीचे काम वाढून ठेवू राहिला का तू इथं? अरे जाणून बुजून नाही केलं म्या. गेला तिकडे हात. त्या का जाणून केला काय? अबे डोया फुटला असता माया. काही झालं असतं तर मग. जाऊ दे गलती झाली त्याच्यानं. घे काम कर रे सल्ल्या, काम कर. टाक तारा टाकतो. घे आता पाहिजे पाहून घे. आता डोळ्यात नाही टाकू राहिलो. आता मार खाऊन घेशील तू. डोळ्यात टाकशील तर. चला रप हात चालवा जरा. संध्याकाळ उरायली मग काय दिसते आपल्याला. सल्ल्या काका अर्थिंग गिर्थिंग बरोबर चेक करून घ्या. मग वांद्यात काम नाही आलं पाहिजे. एकदम जबरदस्त झाला आता इकडलं फिटिंग. अरे झालं ना रे बाबू. तुमचा टाइम झाला ना म्हटलं. हा 6:45 वाजले. जात नाही का घरी? का राहता इथंच करता आता रातचे 10 वाजेपर्यंत काम? राहू द्या मग इथं झोपली झोप जा. उद्या अधिक सकाळी भेटून जा. झालं ते सकाळचं काम आहे. मग झालं ते. उद्यापासून कामच खतम आहे. मजा घेऊ राहिले का तात्या आमची? मजा घेऊ राहिले काय? इथं तर पहिलेच तर पुरा माणूस थकून गेला आणि तुम्ही त्याच्यात मजा घेऊ राहिले. 10 वाजेपर्यंत कसं काम होणार आहे? काय हलकं काम आहे का हे? का लाईट आहे तुमच्या वाडीत नाही काही आपलं? चल ना मग घराकडे नाही चालत काय? बंद करायचं आहे मला गेट. बस झालंच आहे ना. हे अर्थिंग चेक केलं का झालंच आहे. हा आहे अर्थिंग फुल आहे. चला चला तात्या द्या बरं. 12,000 द्या पहिले. बाकीचं आता उद्या देऊन द्यायचं पेमेंट. घ्या ना बापा. मी कधी नाही म्हटलं पैशाले. पैसे आणायला गेलतो घरी. घ्या पैसे घ्या तुमचे. हा हे घे मोन्या मोजून घे. पुरी 12,000ची गड्डी आहे. घे रे जेत्या त्या हाताने घे आणि मोजून घे चांगले. नोटा काय एटीएम मधून आताच काढल्या काय? कडक दिसू राहिले. हा बरोबर 12,000 दिले काय? 100-200 जास्त दिले पाहिजे होते. मोजून घे मग म्हणशील कमी दिले. अरे वजनच पैसे ओळखतो मी. 100 जरी कमी दिले असते तर मी बरोबर ओळखून घेतलं असतं म्हटलं. मग उद्या म्हटलं तात्या तुम्हाला तेवढं करून देतो. तेवढाच उरला आहे तो पट्टा. बस उद्या पुरे पैसे देऊन द्यायचा. उद्या बँकेतून जरा अधिक याच्यापेक्षा कोवळे काढजा. परवाच्या दिवसचं फक्त खेकडा पार्टीचं नका विसरता. नाही तर मग माणसानं काय झालं हा पहिले सांगू राहिलो. आणि तुम्ही बी वसंतराव हा तुम्ही कुठे गायब नका होऊन जाता. कोणत्या पार्टीचे पाहिजे, काय पार्टीचे पाहिजे, पांढऱ्या पार्टीचे पाहिजे तर तुम्हाला खेकडे कसे लागते तर. आता आम्हाला खेकड्याची पार्टी खायची आहे कशी लागते तर. अरे तू एक डाव खा. तू हेच मागशील. आणि हिवाळ्याचं कसं थंडी पाण्याचं चांगलं राहते ते खाणं. चला येतो मग म्हटलं तात्या. उद्या सकाळी येतो. पटकन करून टाकतो. मग पार्टी करून टाकू आपण. ठीक आहे चला घराकडे. काय हो अरविंद राहते काय घोरलीच्या मायाबीन लोक. अरे ते चीनचे लोक काही ना काही खातच राहते आणि बिमाऱ्या आणते मग इकडे कोरोना सारख्या. अरे काय पाहू राहिले अरविंद काका एवढं मोबाईल आहे? काय पाहून काय राहिले म्हटलं? अरे काही नाही रीला नाही येत का रे? टाइमपास होते 15-20 मिनिटं. कसा आहे आपला बसलो आहे तपा. मोबाईल तर चांगला मागीचा दिसू राहिला. ऍपलचा दिसू राहिला. कोणा दिला एवढा मागीचा मोबाईल? पोराचा वय बा. पोरान दिला घ्या म्हणे वापरा. मला तर काही समजून नाही राहिलं त्याचं. त्यानं सांगितलं हे असं खोलाचं म्हणे असं पाच म्हणे याच्यात. चांगला आहे चालू द्या. अरे त्या तात्याला सांगा ना. त्या तात्याला सांगा म्हटलं सेकंड हँड मोबाईल घेऊन वापरू राहिले. जरा त्याला बी द्या ना एखादा ऍपलचा मोबाईल घ्यायची सल्ला. हा काय करा एवढा मोठा पैसा. पोरग तिकडे सर्व्हिसवर. काय टेन्शन आहे? काहीच तर टेन्शन नाही आहे. इकडे हे कमावते तरीच्या मायाबीन लडूच करते सगळं. ठीक आहे बा आल्यावर सांगा लागेल का एखादा मोबाईल घेऊन घ्या म्हणून. हा नाहीतरी म्हणते काय याच्यात आवाजही नाही येत असं तसं हे ते काय त्याचं बी. तेवढं म्हटलं तात्याला सांगून द्यायचा का ते गेले म्हणा वावरात काम करायला. तुम्ही सांगून देता तेवढा. कितीक राहिलं रे काम? कितीक राहिलं काम तर लय आहे हो. काम लय आहे. आता वक्ता सांगितलं त्यानं काल फोन लावून का तिकडे बी लावायचं आहे म्हणे. ते जराशे तिकडे आहे म्हणे झुडपे झाडपे तिकडूनही लावून द्या म्हणे. मग आता लक्षात आलं म्हणे. तारण पोल तर आणले जा म्हणे जास्तीचे. मग मजुरी वाढन ना इकडे? मजुरीने वाढन काय? वाढली बी 15,000 रुपये. मग 40,000 रुपये झाले ना. हे काम किती वाढून घेतलं त्याने इकडे.
जाऊ दे ना, तुम्हाला चांगलं झालं ना, नाही काम वाढलं तर तुम्हाला तेवढे खर्च पाण्याला येऊन जाते पैसे. तात्याला फक्त सांगून देता का गेले म्हणा ते वावरात काम करायला. डब्बा रे, डब्बा घ्यायचा होता ना जेवाचा, नाश्ता पाणी काही. नाश्ता पाणी केला घरी, डब्बा बरोबर जेवायचा घेऊन येते ते. आम्ही चाललो, आम्हाला वेळ उरायला. असं आहे ते, उधळ्यात दिलं तपा कसे रप भिडले कामाले. रोजंदारी तर बस पार चंदन लावून राहिले होते तात्याले. कुठं आहे तसंच आहे काय आता त्याच्यात काय बोला. अरे काय पाहू राहिले एवढे मोबाईलला तिघच्या तिघ बी? हा काय पाहून काय राहिले म्हटलं, पिक्चर पाहू राहिले काय? अरे का आता काय पिक्चर पाच वगैरे राहिला का आपलं? दिला पोरानं मोबाईल जरासा पाव म्हटलं काय आहे याच्यातनी. त्यांना नवीन घेतला हा आपल्याला देऊन दिला. मला घ्या लागते एखादा चांगला मोबाईल, याचा आवाज नाही येत, गाणी ऐका म्हटलं तर गाणी ऐकायला नाही भेटत, नाही तर गायचा आवाज नाही बरोबर. मला घ्या लागते एखादा. त्या म्हणेच म्हटलं का तात्याले मोबाईल सांगा म्हणे एखादा घ्यायला चांगला, आवाज नाही येत काही नाही म्हणे, एवढा पैसा काय करते म्हणे, पोरगा आहे म्हणे तिकडे सर्व्हिसवर. मग बोलले तुम्हाला ते. आपल्याला काय काय मोबाईलचा शोक आहे का रे बाई एवढा? काहीतरी आहे म्हणून आहे बोलाले, पण आता तो काम नाही करत तर घ्यास लागेल एखादा चांगला कंपनीचा मोबाईल. हा कोणत्या कंपनीचा आहे म्हटलं? हा अरविंदराव. आता मागून सेफ काढला याच्यावर, बाकी काहीच नाही आहे. सेफचं चित्र काय काय माहित कोणत्या कंपनीचा होय तर. मला पाहा लागन, ह्याच घ्या लागन. चांगला आहे ना हा? चांगला तर वाटवाला. कोणता म्हटलं? सेफ कंपनीचा. बरं बरं. अरे तात्या तुम्हाला गोष्ट सांगायचीच राहिली. ते गेले म्हटलं सगळे सगळे तुमच्या वावरात काम करायले. हा डब्बा घेऊन जा म्हणे तुम्ही. पा असं आहे ते, उधळ्यात दिलं तर पा कसे काळजीनं काम करते. पा सकाळीच गेले आता 7 वाजता. कायले म्हणते 7 वाजता जाणं म्हणजे? कामही वाढवलं म्हणते ना तुम्ही इकडलं. 15,000 रुपये वाढून घेतले मग त्यानं मजुरी. इकडे काम मला आठवलं, मी म्हटलं इकडून बी तर डुकर येते राजा, इकडून बी तर पीक खाते आपलं. इकडून बी आले तर मग काय कामाची गोष्ट म्हटलं. तारण मी पोलं तर आणूनच ठेवले ते जास्तीचे. बस बात करते म्हणत हे, बात देते उभं करून 2 दिवसात. चला येतो मग म्हटलं मी, मला वेळ उराला. पहा बरं 4 घंट्यात तर एवढं मोठं उभं झालं आपलं. बात होते आज होऊन जाईन तर काय माहिती सांगता येईन येत. करता का आज? हा करता का म्हटलं 10 वाजेपर्यंत काम? तुम्ही सांगा फक्त. आम्ही तर तयारच आहे करायला. मोहनदा कुठे गेला रे बा? मोहनदा भल्ला गायब होते. पाणी प्यायला गेला रे, पाणी पिऊ दे ना भाव त्याले, पाणी तर पिऊ दे. अरे आमच्यासाठी नाही आणलं का मोहन्या पाणी? जाण पिऊन घ्या तिथं, थोडस हात पाय मोकळे होते आपले. चला ओके काम आहे इकडे. अर्थिंग गिर्थिंग बी बरोबर आहे. चला समोर चला आता. वसंतराव तुम्ही तिकडे गड्डे जा ना, तोपर्यंत जा तिकडे, ते उभे न करू, आम्ही करतोय बरोबर इकडलं. हा जाऊ वसंतराव तिकडे जा. मी तुम्हाला इकडे तिकडे पाहून राहिलो. लस फास्ट मध्ये चालू आहे काम. लावले बी राजी हो तुम्ही. 4 घंट्यात तिकडला पोल इकडला उभा केला, झालं इकडं बी. हा होऊन जाते वाटते आजपर्यंत, नाही संध्याकाळपर्यंत होऊन जाते. तुम्ही फक्त आता खटाखट नोटा आणा, संध्याकाळपर्यंत तुम्हाला पुरं ओके काम करून देतो. आजच पैसे घेतो. वसंतराव कुठे गेले? दिसून नाही राहिले. गड्डे गंधू राहिले तिकडे समोर. त्याला गड्डे गंधाले भेडून दिलं आणि आम्ही इकडे रपार पोलर राहिलो. पाहून घ्या कुठपर्यंत लावलं तर. बस जमलं. लय फास्ट मध्ये काम केलं बाबा तुम्ही. माना लागन, मेहनती आहे म्हणा तुमची, मेहनती आहे लय जबरदस्त. जमलं, 1 नंबर पक्का लावला मोहन्या. बरोबर कर ना, बरोबर चेक करून घेतो करण गिरण. अरे काही टेन्शन नका घेऊ तुम्ही हात लावून पाहून घ्या कारण कसं आहे त्याले. मला करता का शहीद लवकरच? हा मारता का मला? मारायचा विचार आहे काय राजा तू बी? अरे करता का बाबा तात्या लवकर शहीद? थांब ना जरासा. हा काही इले का मोहनदा, काही बोल ना आपलं. अरे तेच तर म्हणून राहिले बाबा, कारण आहे का नाही आहे बरोबर चेक कर जो. मी म्हटलं लावा हात लावून पहा, कारण आहे का नाही आहे तर माहीतच पडते. चला झालं इकडलं बी ओके काम झालं. चला समोर चला. आज तर चांगला जीव गेला रे, लय जीव गेला बाबा. झालं अचानक काम खतम झालं. हे आखरीच होय ना? हा हे आखरीचाच होय. बस झालं, आता घरी जाऊन झोप चांगला. काय राजा 8 वाजले ना, काय म्हणून राहिला तू? आता 8 वाजता थोड्या वेळानंतर तू म्हणून राहिला तर घरी जाऊन झोप. आता झोपाच लागते. बरोबर आहे ना रे? लाईन दोरीत आहे ना काम? हा लाईन दोरीतच आहे. हे 3 पोलं लावायला मोठी त्रास जाते ना. पडला तर पकडत राहा लागते बरोबर. अळस रे, वळ तिकडून वळ. सोन्यांच्या त्या तारवळ तिकडून पाहिजो, हाताले पाहिजे फक्त खुपसले नाही पाहिजे. पा ओळखू आणखी. अळस तिकडून अळस अधिक फिट कर चांगला. पा जमलं काय? बस राहू दे आता. चला झालं. अर्थिंग गिर्थिंग चेक करून घ्या. बस बरोबर आहे अर्थिंग. चला जमलं. चला घराकडे चला, आता लय वेळ झाला. अरे आहो तात्या इकडे या बाबा. 8 वाजले म्हटलं, इकडे या जराशे. पैसे आणा लवकर. पैसेच मोजून राहिलो होतो. हे घ्या 28,000 आहे. 12,000 पहिले दिले होते. ठीक आहे 40,000 झाले पुरे टोटल. मोजले ना बरोबर? 1-2 नोटा कमी तर नाही आहे ना? मोजून घेणारे बाबा इथं कायले, मग नंतरचं पाहिजे इथंच मोजून घ्या आता. नाही तेवढा भरोसा आहे म्हणा तुमच्यावर. आतापर्यंत तुम्ही काही कमी पैसे दिले नाही, आता काय देसान? लय स्पीडनं गेलं पण बाबा, माना लागन तुम्हाला. काम लय स्पीडनं गेलं. रोजंदारी दिलं होतं तर बस चांगलं मायावाला चंदन पाठवायला होते तुम्ही, नाही? जाऊ द्या ना, तुमचं काम झालं, आम्हाला मजुरी वाचली. हा काय लोड घेता? हप्त्याभराचं काम तुम्हाला दिलं ना, 2-3 दिवसातच अटकून, दिवस रात्र एक करून. चला 8 वाजले, चला रे घराकडे चला. उद्याच्या फक्त पार्टीचा ताल लाव जा. हा भुलून नका दादा का उद्या पार्टी द्या लागते म्हणून तुम्हाला. हा उद्याचा काही लोड नका घेऊ तुम्ही. उद्या पार्टी करूच आपण, मस्त खेकडा पार्टी करू नवीन काहीतरी. चला येतो मग तात्या. चल ना घराकडे तुम्ही बी. येतो ना जरासं, मला वसंतराव सोबत काम आहे. येतो या वसंतराव, आता तुम्हाला डुकराचा त्रास नाही. बरं केलं ना बाबा तात्या. धन्यवाद. चला आराम करा आता. जा आजच्या दिवस घरी जा आणि आराम करा.